झी 24 तास एक पाऊल पुढे। आदिशक्तीची अनेक शक्तिपीठं महाराष्ट्रात आहेत। तसंच एक जागृत शक्तिपीठ अकोला जिल्ह्यातल्या बाळापुरात आहे। पाहूया बाळापूरच्या बालादेवीचा महिमा। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात दोन नद्यांच्या संगमावर उंच टेकडीवर असलेलं बालादेवी मातेचं हे जागृत शक्तिपीठ। बालादेवीच्या नावावरून शहराला बाळापूर हे नाव पडलं। बालादेवी ही स्वयंभू देवी असल्याचं सांगण्यात येतं। मंदिरासंदर्भातले इसवी सन 1100 पासूनचे पुरावे उपलब्ध आहेत। समर्थ रामदास स्वामीही इथे येऊन गेल्याची माहिती इतिहासात उपलब्ध आहे। 937 सालचा पुरावा संस्थांकडे जमा आहे। समर्थ रामदास स्वामी इथे निवास करून पुढे अडगाव नामक ग्रामाला गेले होते याची नोंद पण केलेली आहे। ब्रह्मांड महापुराणात भंडासूर नामक दैत्याचे 30 पुत्रांचा वध केल्याचा बालादेवीची कथा आहे। भंडासूर नामक दैत्याच्या 18व्या अध्यायात ते लिहिलेलं आहे। त्याचा उल्लेख तुम्हाला ब्रह्मांड महापुराणात सापडतो। श्री बालादेवी माता ही नवसाला पावणारी आहे। या मंदिराच्या दोन्ही बाजूनी मन आणि मस नद्या वाहतात। मंदिराच्या उत्तरेला ऐतिहासिक असा बाळापूरचा किल्ला आहे। भक्तांचं दुःख दूर करणारी, नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती दूरवर पसरली आहे। वर्षातून एकदा मी नवरात्रात इथे येत असते आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण येते आणि नवसाला पावणारी ही देवी आहे। देवांच्या नावानं गावांना ओळख मिळाल्याची अनेक उदाहरणं देशात आणि राज्यात आहेत। बाळापूरची ओळखही बालादेवीच्या शक्तिपीठामुळे निर्माण झाली। यातच या शक्तिपीठाचं महत्त्व लपलेलं आहे। झी 24 ताससाठी अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।